हॅलो, HRS फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज. तर ही असणार आहे आपली मेजर. आता आपण इथे टाकणार आहोत पूर्ण उंची अधिक 1 इंच. 14ची लेंथ आहे पण +1 केला, 15 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आता आपण टाकणार आहोत शोल्डर आपला असणार आहे 5.5 इंचाचा. तो मार्किंग केल्यानंतर स्ट्रेट लाईन मारून द्यायची आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून 36चा प्रिन्सेस कटचा ब्लाउज एकदम परफेक्ट कटिंग होईल तुमच्याकडनं आणि फिटिंगसुद्धा परफेक्टच येईल. त्यानंतर आता आपण मुंडा टाकलेला आहे 6 इंचाचा. 36 साईज आहे, काहींचा आर्म होल 6 इंचाचा सुद्धा येतो. तर आपण इथे 6वर मार्किंग केल्यानंतर स्ट्रेट लाईन आपल्याला टाकायची आहे. तिथे आपला येणार आहे चेस्टचा 4 पार्ट +2 इंचेस आणि अजून +1/2 इंचेस आपण घेणार आहोत. जो टक्स आपल्या स्टिचसाठी जाणार आहे अर्धा इंचाचा, त्यासाठी तेवढं मार्किंग केल्यानंतर लास्ट लाईन टाकायचं आहे आपल्याला कमरेचा 4था +3 इंच. तर आपण इथे 3 इंच का घेतलेला आहे, बिकॉज आपला जो प्रिन्सेस कटचा टक्सवाला पॉईंट जाणार आहे तिथे आपला तो 1 इंच कट होऊन जाणार आहे. सो आपला मार्जिन तेवढा वाचला पाहिजे. सो आपण इथे 1 इंच प्लस करणार आहोत एक्स्ट्राचा. ते केल्यानंतर आपण गळ्याची रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची टाकलेली आहे 6 इंच. त्यावर आपल्याला हवा तो शेप आपण देऊ शकतो. इथे मी पान शेप दिलेला आहे, तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर आपण इथे हुकपट्टीसाठी, बटन पट्टीसाठी जे काय असेल त्यासाठी आपण अर्धा इंच सोडून आणि 3.5 इंचावर टक्स पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर वरती घेतलेला आहे 4 इंच. या 4.5 इंचसुद्धा घेऊ शकता लेंथ वाईज. त्यानंतर आपण 1 इंचाचा पुढे मार्किंग केलेलं आहे. क्रॉस लाईन टाकून दिलेलं आहे शेपसाठी. मार्कर आपला स्प्रेड होते, सो परफेक्ट असे त्याच्यात शेप जात नाही आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित शेप देऊन घ्या. तर हा आपला 1 इंच एवढा जो मी लायनिंग केलेला आहे तो कट होऊन जाणार आहे. तर व्यवस्थित आपला प्रिन्सेस कटचा शेप आला पाहिजे. त्यानंतर आता आपण कटिंग कसं करायचं ते पाहतोय. आउटर पूर्ण कटिंग करतोय. कटिंग यासाठी आपण दाखवलेले आहे की ड्राफ्टिंगच फक्त गरजेची नसते, तर कटिंगसुद्धा परफेक्टच झाली पाहिजे आपली. तर परफेक्ट जसा शेप तुम्हाला वाटेल, इथे माझा थोडा मला एक्स्ट्रा वाटलेला, सो मी तो आउटर कट करून टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे शेप क्रिएट करा आणि व्यवस्थित कट करून घ्या. त्यानंतर मुंडाचा जो आतला पार्ट आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर आपले हे व्हिडिओज जे आहे तुम्हाला कसे वाटतात ते मला सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठले हवेत ते सुद्धा मला इथे कमेंट्समध्ये सांगून ठेवा. त्यानंतर आपण बॅक पार्ट रेडी करतो आहे. तर बॅक पार्ट आपण पट्टी जी आहे मागची ती आपण 2.5 इंच +1 घेतलेला आहे, म्हणजे 3.5 इंच. त्यानंतर गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि आपल्या चॉईसप्रमाणे गळा इथे ड्रॉ केलेला आहे. आता आपण त्याला कट करून घेत आहोत. तर असं वेगवेगळे पॅटर्न आपण इथे रेडी करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटते मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे त्यासाठी मला नक्कीच DM करा. थँक्यू सो मच.